बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे. आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला. आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण, या सिद्धेश शिरसाटचा आका कोण, हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे. खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत. आणि या संदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे. आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे. मी एका विषयासाठी हा खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर पत्रकार परिषद घेऊन मला हा विषय सिंधुदुर्गात येऊन बोलायचं. 2 दिवसांनी मी येऊन हा विषय सविस्तरपणे बोलीनच, पण एक व्हिडिओ आता बनवून सोशल मीडियावर ठेवतोय. काही गोष्टींचे खुलासे झाले पाहिजे, त्याकरिता 2 दिवसानंतर मी सविस्तर याच्यावर पत्रकार परिषद घेईन. विषय असा आहे की माजी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो, सन्मान्य शिंदे साहेबांचे फोटो, सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपी बरोबर, जो एका मर्डर केसमध्ये आरोपी आहे, आता तो जेलमध्ये आहे, त्याच्याबरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून. आणि हे मॅटर, बीडचं मॅटर कसं आहे, संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. खरं तर मला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल, ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी बाजी मारलेली आहे. ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहेत. पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत. ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच. पण तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत, कितीतरी कार्यक्रमात आहे. आणि 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट कुठल्या पक्षात होता? मला तर शिवसेनेत येऊन 8 महिने झाले, मी तेव्हा बीजेपीत होतो. आणि म्हणून आपण आरोप करत असताना लोकांना हसायला यायला नको, म्हणजे विनोद वाटायला नको, असं तरी काहीतरी वैभव नाईक यांनी बोललं पाहिजे. पण त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, न विचार करता काहीतरी आरोप करत बसणं. आणि आजपर्यंत मी तेच केलं. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ह्याच्यासाठी शुभेच्छा आहे, कारण तुम्ही तेच करणार. बौद्धिक किंवा तत्वातलं काहीतरी तुम्हाला ते कधी जमणार नाही. डोक्याचा विषय येतो तिथे तुमचा विषय संपतो, मला तो विषय माहिती. पण काही हरकत नाही, तुम्ही हे आरोप करत राहा. आणि खरं तर हा सगळा विषय एका पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तिथून तो विषय मग तो क्राईमकडे वळला. आणि मग ते काय मर्डर झाली, ती बॉडी कुठे आहे वगैरे वगैरे, तर सगळा शोध पोलीस घेणारच आहे. किंवा मला असं वाटतं ते आता आलेत निकालापर्यंत. पण विषय कसा आहे की वैभव नाईकांना ह्याच्यामध्ये पण राजकारण दिसतं. उद्या सिंधुदुर्गामध्ये गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी ते कुठेतरी राणेंचं काय आहे त्या विषयामध्ये कसं जोडता येईल, की ॲक्सिडेंट हे राणेंनीच घडवलं, ह्या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात. वैभव नाईकजी, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण हेच करत राहा, आपण आयुष्यभर हेच केलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.